चला गुड मॉर्निंग मित्रांनो, आवाज येतोय का चेक कराल एकदा. गुड मॉर्निंग. आवाज येतो का एकदा चेक कराल मित्रांनो. चला सर्वांना गुड मॉर्निंग. आवाज येतोय एकदा चेक कराल. चला चालू करूया आपण आजचं सेशन आपलं. सर्वांना गुड मॉर्निंग. हॅलो हॅलो, आवाज येतोय का मित्रांनो. येस ओके. चला एक मिनिट मित्रांनो, चला चालू करूया आपण. कॅमेरा चालू होत नाहीये. कॅमेरा चला गुड मॉर्निंग. येतोय आवाज सर्वांना, येतोय का आवाज. चला चालू करूया आपण. येस ओके ओके चलो. चला मित्रांनो, तर काल आपण जे प्रॉब्लेम पाहिले त्यालाच आपण कंटिन्यू करू, त्यालाच पुढे घेऊन जाऊया. कालचा होमवर्कचा प्रॉब्लेम केला ट्राय सर्वांनी. येस सर्वांनी ट्राय केलं त्या प्रॉब्लेमला. चला लवकर. काल मी एक होमवर्कला प्रॉब्लेम दिला होता, त्या प्रॉब्लेमला ट्राय केला का आपण पाहूया सर्वांनी. येस हा प्रॉब्लेम होता आपला होमवर्कचा प्रॉब्लेम. गुड मॉर्निंग मॅडम. चला सर्वजणांनी या ऑनलाईन लवकर. चला नेटवर्कचा थोडासा इश्यू होता म्हणून आपल्याला उशीर झाला, काही प्रॉब्लेम नाही, पण चला या लवकर ऑनलाईन. येस काय आलं कालच्या प्रॉब्लेमचं उत्तर. हा प्रॉब्लेम होता तुम्हाला दिला होता 36 डेज. व्हेरी गुड. सर्वांचं आलं का उत्तर. चेक करूया आपण. राजीव आणि विक्रम एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे का. पहा राजीव आणि विक्रम मिळून या दोघांबद्दल बोलताय. या दोघं एक काम किती दिवसात पूर्ण करताय. 24 दिवसात पूर्ण करताय. ठीक आहे. यांचे दिलेले हे दिवस आहेत. पुढे काय दिले वाचूया मित्रांनो आपण. ओके एकट्या राजीव हे काम 32 दिवसात पूर्ण करतो. नुसतं राजीवचं हे दिलं तर राजीव किती दिवसात पूर्ण करतो. 32 दिवसात. जेव्हा आपल्याला दोघांचे दिवस मिळतात आपण एकूण काम काढू शकतो. काय निघते एकूण काम. एकूण काम म्हणजे दोघांचा लसावी. किती येईल ते काम सांगा मला मित्रांनो. 24 आणि 32चा लसावी घेतला तरी व्हॅल्यू किती येते. ही व्हॅल्यू येते 3-4. म्हणजे ही व्हॅल्यू येणारी किती आपली 32 त्रिक 96. एकूण काम घ्यायचं 96. म्हणजे एका दिवसाचं काम किती येणार आहे. हे एका दिवसाचं काम होणार आहे 96 भागिले 24 केलं तर 4. आणि नुसतं राजीवचं एका दिवसातलं काम होणार आहे 3. राजीव आणि विक्रम मिळून एका दिवसात 4 करताय आणि राजीव एका दिवसात 3 करतोय. म्हणजे याचाच अर्थ विजय एका दिवसात किती काम करल. 4 वजा 3 बरोबर 1. विजयचं एका दिवसातलं काम झालं 1. चला पुढे काय लिहिले वाचूया. ते दोघं एकत्र येऊन काम करू लागले आणि मग राजीव 15 दिवसांनी तेथून निघून गेला. म्हणजे राजीव आणि विक्रम यांनी किती दिवस सोबत काम केलं तर 15 दिवस सोबत काम केलं. 15 दिवसात ते किती काम करतील. 15 गुणिले 4 बरोबर 60 काम करणार आहेत. माझं एकूण काम होतं 96. या दोघांनी मिळून 15 दिवसात 60 काम केलं म्हणजे उरलं किती काम. 96 वजा 60 बरोबर 36. 36 एवढं काम केलं तर विचारलं काय उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी विक्रम किती वेळ घेईल. विक्रम एका दिवसात एक काम करतोय. 36 काम करायला विक्रमला लागतील 36 भागिले 1 बरोबर 36 दिवस. किती दिवस लागतील 36 भागिले 1 बरोबर 36 दिवस. टोटल दिवस लागतील 36.
एकदम बरोबर उत्तर काढलंय राहुल सरांनी. क्लिअर झालं सर्वांना. चला, हा आपला कालचा प्रॉब्लेम होता, होमवर्कसाठी दिलेला प्रॉब्लेम होता व्यवस्थित, आणि याचे आपण काल पाहिले होते गणित कसे सुटतात ते त्याच पद्धतीने सुटणार आहे. क्लिअर, व्हेरी गुड, एकदम बरोबर, एकदम बरोबर. चला, सर्वांचं क्लिअर झालं का? लवकर सांगाल म्हणजे आपल्याला पुढच्या प्रॉब्लेमला जायला. चला, काही प्रॉब्लेम नाही. सर्वे सर आत्ताच लेक्चर चालू झालंय, एक 5 मिनिटं उशीर झाला होता. व्हेरी गुड, एकदम बरोबर, एकदम बरोबर. क्लिअर. चला, पुढचा प्रॉब्लेम घेऊया. ट्राय करा या प्रॉब्लेमला. काहीलेचं उत्तर आपण चेक करूया. राजने 12 दिवसात 3/5 काम पूर्ण केले. त्यानंतर टिळक त्याच्यात सामील झाले व त्यांनी एकत्रितपणे उर्वरित काम आणखी 4 दिवसात पूर्ण केले. किती दिवसात एकटे टिळक ते काम पूर्ण करू शकतात? चला, काढा या प्रश्नाचं उत्तर. एकदा ट्राय करूया आपण, मग सर्वजण मिळून आपण याचं उत्तर सोडूया. चला, काईल चेक करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांना क्लिअर झालं. चला, काईल या प्रश्नाचं उत्तर चेक करूया. चला आपण. उर्वरित काम, हे सर्व प्रश्न आपल्याला उर्वरित कामाचे आहेत. आधी कोणीतरी एक काम सुरू करतो, नंतर कोणतरी एक जॉईन होतो, किंवा दोघं जण चालू करता, एक जण काम सोडून जातो. तो उर्वरित काम किती दिवसात करता येईल, हे असे या टाईपचे प्रश्न विचारले जातात. शुभम सरांचं 48 दिवस आलंय, राहुल सरांचं 20 दिवस आलंय. ओके, चला बाकीच्यांचं चला चेक करूया आपण. काय दिले प्रश्न समजून घ्या आधी, वाचल्या कळलं पाहिजे. राजने 12 दिवसात 3/5 काम पूर्ण केले. 3/5 याचा अर्थ पहा, 12 दिवसात जर तो 3 काम पूर्ण करतो 5 पैकी, तर 5 काम पूर्ण करायला त्याला किती दिवस लागतील? सरळ हा फंडा आहे. 3 काम तो 12 दिवसात पूर्ण करतो, तर 5 काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? तिरकस गुणाकार करा, व्हॅल्यू मिळेल. 1 ची व्हॅल्यू येईल 20 दिवस. क्लिअर आहे का? 1 ची व्हॅल्यू किती आली तुमची? 20 दिवस. याचा अर्थ राजला एक काम पूर्ण करायला किती दिवस लागतात? लागणारे दिवस. राजला एक काम पूर्ण करायला लागतात टोटल 20 दिवस. ओके, चला पुढे पाहूया काय येईल त्यानंतर टिळक. ओके, हे तर मान्य आहे, राजला 20 दिवस लागतात, पण राजने किती दिवस काम केले? 12 दिवस काम केले. क्लिअर आहे का? 12 दिवसात तो किती % काम करेल? 60% काम करेल. 12 दिवसात तो 60% काम करेल. कारण 3/5 हे जर घेतलं तर 3चा जर आपण हे घेतलं 60% काम येतं. 3/5 म्हणजे 60%. ठीक आहे का? कसं काढलं हे 60%? 3/5 गुणिले 100, तर ही व्हॅल्यू येते तुमची 60%. 60% काम तो 12 दिवसात पूर्ण करतो. ओके, त्यानंतर काय झालं वाचा. त्यानंतर टिळक त्याच्यात सामील झाले. मित्रांनो आता पहा, 60% काम केलं त्यांनी पूर्ण 12 दिवसात. उरलं किती काम? 40%. 40% काम जर नुसता राज करत असता तर किती दिवसात केलं असतं त्यांनी? 8 दिवसात केलं असतं. उरलेले काम, मी परत सांगतोय, उर्वरित कामाबद्दल बोलतोय मी. उर्वरित काम 60% काम तो 12 दिवसात करतो. उरलं किती काम माझं? 40% काम. 40% काम किती दिवसात करेल? टोटल काम करायला 20 दिवस लागतात, तर 20 मधून 12 गेले, 8 दिवसात करणारे. किती दिवसात करणारे? 8 दिवसात करणारे. ओके, चला पण पुढं काय दिले वाचा. काय त्यानंतर टिळक सामील झाले आणि त्यांनी एकत्रित काम 4 दिवसात पूर्ण केले. कुणी? राज आणि टिळक यांनी मिळून जे काम राज एकटा 8 दिवसात करणार होता, हे दोघांनी मिळून किती दिवसात केले? 4 दिवसात केले. इथं दिवस आले, 8 दिवस आहे, हे पण 4 दिवस आहे. यावरून तुम्ही यांचा लसावी काढू शकता. या दोघांचं 40% काम किती होणार आहे तुमचा? लसावी जर काढला तर 40% काम करायला या दोघांना मिळून किती दिवस लागतील? 8 आणि 4 यांचा लसावी येतो 8. म्हणजे एका दिवसातले काम किती होईल याचे एका दिवसातले काम किती होणार आहे? एका दिवसातले काम 1 होणार आहे याचं, आणि याचं एका दिवसातले काम किती होणार आहे? 2 होणार आहेत. एका दिवसातले काम 2 होणार आहे. राज एका दिवसात 1 काम करतो, आणि राज आणि तुमचा कोण आहे हा? टिळक
हे एका दिवसात मिळून 2 काम करतात. याचा अर्थ टिळक स्वतःहून एका दिवसात किती काम करतील? टिळक स्वतःहून एका दिवसात 1 काम करणार आहे, कारण या दोघांची बेरीजच ही व्हॅल्यू यायला पाहिजे आपली. टिळक एका दिवसात 1 काम करतील. ओके, चला काय विचारलंय? किती दिवसात एकटे टिळक ते काम पूर्ण करू शकतील? नीट पहा मित्रांनो, हे आपलं राजचं 40% काम होतं, पण राजचं 100% काम आहे 20 दिवसाचं. राजचं 100% काम आहे 20 दिवसाचं आणि टिळक एका दिवसात 1 काम करतात. तर किती दिवस लागतील? 20/1 बरोबर 20 दिवस. हे काम पूर्ण करण्यासाठी टिळकांना किती दिवस लागतील? 20 दिवस. क्लिअर झालं का सर्वांना? चला, क्लिअर झालं? लवकर सांगाल. आणि याच टाईपचे प्रॉब्लेम काल पाहिले होते. इथं फक्त आपण 3/5 एवढं काम घेतलंय, बाकी काही नाही. त्यावरून पूर्ण काम काढलंय आणि उरलेलं काम ते कसं करताय यावरून आपल्याला टिळक एका दिवसात किती काम करतात हे काढावं लागेल, कारण तरच आपण टिळकांना किती दिवस लागले हे काढू शकतो, अदरवाईज काढणं पॉसिबल नाहीये. क्लिअर झालं सर्वांना? एकदम बरोबर, राहुल सरांनी बरोबर उत्तर दिलं. क्लिअर झालं का? चला लवकर रिप्लाय कराल. ओके, येस. आणि याच टाईपचा काल आपण प्रॉब्लेम पाहिला होता, तर व्यवस्थित समजून घ्या. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. या प्रश्नाचं उत्तर पाहूया. कोण काढताय, कसं काढताय, व्यवस्थित करा, घाई गडबड करू नका. पाहूया काय येईल याचं उत्तर. चला काय येईल याचं उत्तर चेक करूया. आता हा प्रॉब्लेम थोडासा कॉम्प्लेक्स लेवलचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला कोण काढते उत्तर पाहूया, मग मी एक्सप्लेन करतो. चला नीट समजून घ्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले. आता फक्त इकडे पहा, सॉल्व करू नका. ठीक आहे का? काय दिले पाहूया मित्रांनो आपण. अ आणि ब 16 दिवसात 1 काम पूर्ण करताय, म्हणजे अ अधिक ब ला मिळून लागणारे दिवस किती आहे? 16. ए आणि बी ला मिळून लागणारे दिवस किती आहे? 16. ओके, चला पुढे काय दिले वाचूया मित्रांनो. त्यांनी एकत्र काम सुरू केले, परंतु 6 दिवसानंतर ए ने नोकरी सोडली. म्हणजे पहा, त्यांनी किती दिवस काम 16 दिवसापैकी 6 दिवस सोबत काम केलं, बरोबर आहे का? 6 दिवस अ आणि बी सोबत होते. उरलं किती काम अ आणि बीचं उरलं 10 दिवसाचं काम. 6 दिवस सोबत केलं, पण उरलं किती? 10 दिवसाचं काम. म्हणतात काय ते, उर्वरित काम बी ने 30 दिवसात पूर्ण केले. पहा, ब ला जे काम 10 दिवसात करणार आहे ते काम करायला किती दिवस लागले? 30 दिवस लागले. यावरून तुम्ही यांचं हे काढू शकता. अ अधिक ब चं 10 दिवसात होतं, ब चं 30 दिवसात होतं. यांचं एकूण काम काढू शकता. किती होईल एकूण काम सांगा मित्रांनो. एकूण काम म्हणजे 10 आणि 30 चा लसावी जो आहे तो 30. एकूण काम जर 30 आलं तर अ आणि ब मिळून एका दिवसात किती काम करतील? अ आणि ब मिळून एका दिवसात किती काम करतील? 30/10 म्हणजे 3.
आणि ब स्वतःहून एका दिवसात किती काम करल, ब स्वतःहून एका दिवसात एकच काम करल, 30/30. यावरून अ चं काम निघू शकतं. अ एका दिवसात किती काम करणार आहे, 2. अ एका दिवसात काम करणारे 2. संपलं इथं हे आलं तर. पहा पुढं काय सांगितलं, ते काम एकट्याने पूर्ण करण्यासाठी अ ला किती दिवसाचा कालावधी लागेल. टोटल काम किती होतं पहा मित्रांनो, टोटल काम अ आणि ब 16 दिवस करतात आणि अ आणि ब ची एका दिवसाचे काम 3 आहे. एका दिवसाचे काम किती आहे त्यांचे, 3 आहे. म्हणजे 16 दिवसात ते किती काम करतील, 16 × 3 एवढे काम करतील. म्हणजे 48 हे काम झालं. आणि हे काम फक्त कंप्लीट करणार आहे, म्हणजे किती, एका दिवसात तो 2 काम करतो. म्हणून 48/2 बरोबर 24 दिवस लागणार आहेत. हेच काम पूर्ण करायला किती दिवस लागणार आहेत, 24 दिवस. क्लिअर झालं का सर्वांना. चला लवकर रिप्लाय कराल. अ आणि ब चं एका दिवसातलं काम 3 काढलं आपण, पण ते किती दिवसात काम पूर्ण करतात, 16 दिवसात. म्हणजे टोटल काम होईल 16 × 3 बरोबर 48. आणि त्यापैकी अ किती करतो एका दिवसात, अ हे 2 काम करतो. म्हणून 48/2 केलं तर ती व्हॅल्यू येते 24 दिवस. क्लिअर झालं का सर्वांना. येस, ओके. राहुल सर रिपीट म्हणताय. राहुल सर काय दिले व्यवस्थित वाचा. आपल्याला आधी आपल्याला काय सांगितलं त्यांनी, अ आणि ब हे काम किती दिवसात पूर्ण करताय, 16 दिवसात पूर्ण करताय. ठीक आहे का. त्यांनी पुढे काय सांगितलं, त्यांनी एकत्र काम चालू केले. ओके. आणि किती दिवस काम केले, 6 दिवसानंतर ए ने नोकरी सोडली. म्हणजे 6 दिवस ते सोबतच काम करताय, बरोबर आहे का. जर ते 6 दिवस सोबत काम करत असतील, उरलं किती काम त्यांचं, उरलं काम किती, अ आणि ब उरलेलं काम करायला 10 दिवस लागणार होते. अ आणि ब ला उरलेलं काम करायला 10 दिवस लागणार होते. पण हे काम आता ब एकटाच करतोय, किती दिवसात करतोय, 30 दिवसात करतोय. ब हे 30 दिवसात करतोय. यावरून आपण इफिशियन्सी काढू शकतो. एकूण काम किती मानलं यांचं, 30 मानलं. 10 आणि 30चा लसावी 30 आला. एकूण काम 30 आलं तर अ आणि ब किती करतील एका दिवसात, 30/10 म्हणजे 3 करतील. आणि ब एकटा किती करल, ब ला 30 दिवस लागतात. 30 काम म्हणजे 30/30 बरोबर 1. म्हणजे यावरून अ ची इफिशियन्सी निघेल एका दिवसाची. अ आणि ब मिळून 3 करताय, ब एका दिवसात एकच करतोय, तर अ किती करल, 2 करल. अ 2 काम करल. पण माझं एकूण काम किती आहे, हे काम किती दिवसाचं होतं, 10 दिवसाचं होतं अ आणि ब चं. पण अ आणि ब ते काम पूर्ण करतात 16 दिवसात आणि अ आणि ब चं एका दिवसातलं काम 3 आहे. म्हणून एकूण काम होईल 16 × 3 बरोबर 48. पण हे काम कुणाला कंप्लीट करायला लावलंय, हे काम अ पूर्ण करणार आहे. अ एका दिवसात 2 काम करतोय, म्हणून ही व्हॅल्यू होईल 48/2 बरोबर 24 दिवस. क्लिअर झालं. येस येस, डबल सांगितलं मी, रिपीट पण केलं. राहुल सर आणि स्वप्नाली मॅम क्लिअर झालं का. चला लवकर सांगाल. चला क्लिअर झालं. ओके. चला 1 मिनिट, कॅमेराला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, तो एकदा रिपेअर करूया, मग आपण पुढे जाऊया. चला ओके. चला आता पुढे जाऊया, आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया मित्रांनो. ओके, हा प्रॉब्लेम झाला होता. चला पुढचा प्रॉब्लेम पहा, याचं उत्तर काय येईल व्यवस्थित काढा. चला. आणि बरेचसे प्रॉब्लेम टाइम आणि वर्कमध्ये उर्वरित कामावर डिपेंड असणार आहेत. बरेचसे प्रॉब्लेम टाइम आणि वर्कमध्ये उर्वरित कामावर डिपेंड असणार आहे. तर याला व्यवस्थित पद्धतीने आपण सोडूया. ठीक आहे. चला पाहूया काय येतंय पुढचा. 8 नंबर प्रश्न क्रमांक 8.
चला चेक करा कसं सोडूया पाहूया आपण या प्रॉब्लेमला. चला ओके, महेश ते काम पूर्ण करतो. चला पाहूया काय येईल याचं उत्तर. ओके चला आता मी एक्सप्लेन करतो. मागच्या प्रॉब्लेम सारखाच प्रॉब्लेम आहे, समजून घ्या आधी काय होतं आणि कसं होतं पहा. राहुल सर 15 दिवस, शुभम सर 13.1. काय दिले वाचा. रमेश 40 दिवसात एक काम करू शकतो. ठीक आहे का. चला म्हणजे रमेश किती दिवसात करतो काम. रमेशचे दिवस लिहून घेऊया आधी. रमेशचे दिवस आले किती टोटल 40. नीट समजून घ्या पुढे काय दिले वाचा. तो काम सुरुवात करतो परंतु इतर काही व्यस्ततांसह तो 5 दिवसानंतर बाहेर पडतो. रमेशने किती दिवस काम केले 5 दिवस, म्हणजे 40 मधून 5 वजा झाले. उरलं किती टोटल काम उरलं 35 दिवसाचं. रमेशचं 35 दिवसाचं काम महेश किती दिवसात करतो 21 दिवसात करतो. नीट समजून घ्या. रमेश जे काम 35 दिवसात करणारे, महेश ते काम करणारे 21 दिवसात. यातून यांचा लसावी काढू शकतो आपण आणि त्यावरून व्हॅल्यू येईल. काय लसावी सांगा. लसावी किती येईल यांचा लसावी. यस 35 आणि 21 यांचा लसावी किती येतो 35 21 हे 7 आणि भाग जाता. 7 5 35 7 त्रिक 21 तरी व्हॅल्यू होते 105. याचा अर्थ होणार काय पहा. तुमचा एका दिवसाचं काम रमेश किती करेल एका दिवसाचं काम सांगाल मित्रांनो. 105 भागिले 35 केलं तर 3 येईल. आणि महेश किती करल. महेश 5 करतो हे काम. ओके एका दिवसात याचं काम 3 झालं आणि याचं काम 5 झालं. पुढे काय विचारले वाचा. एकत्रितपणे काम करण्यास रमेश आणि महेशला किती दिवस लागतील पहा. टोटल काम किती होईल पहा. रमेश एका दिवसात 3 काम करतो पण त्यांनी सुरुवातीला सांगितलं त्याला 40 दिवस लागतात पूर्ण काम करायला, म्हणून एकूण काम झालं 40 गुणिले 3. पण हे काम कोण पूर्ण करतंय दोघं मिळून पूर्ण करताय. दोघं मिळून एका दिवसात किती करतील. रमेश 3 करतोय महेश 5 करतोय. दोघं मिळून एका दिवसात 8 काम करतील. तर एकूण दिवस किती येतील 40 गुणिले 3 भागिले 8 आणि ही व्हॅल्यू येते 15 दिवस. एकूण लागणारे दिवस येणार आहेत 15 दिवस. 13.1 कुठून काढलं 13.1 नाही. व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्च्युअली क्लिअर राहा.
एकूण काम कसं काढलं आपण? एकूण काम ए आणि बी एका दिवसात 3 काम करतायत, तर एकूण काम रमेश एका दिवसात काम करतोय 3, तर रमेशला पूर्ण काम करायला 40 दिवस लागणार आहे असं सुरुवातीला सांगितलं, म्हणून एकूण काम झालं 120 आणि दोघं मिळून एका दिवसात काम करणारे 8, म्हणून त्यांना दिवस लागतील 15. टोटल दिवस लागणार आहेत 15. क्लिअर झालं का? चला लवकर सांगाल. 105 भागिले 8 कसं येईल सर? 105 टोटल काम नाहीचे ना, 105 हे 35 दिवसाचं काम आहे रमेशचं. 105 हे रमेशचं 35 दिवसाचं काम आहे, पण रमेशला पूर्ण काम करायला 40 दिवस लागतात. 105 हे पूर्ण काम नाहीये, हे काम रमेशचं 35 दिवसाचं आहे, समजून घ्या. सर 40 का घ्यायचा? ते तर एकटा रमेशच करतो ना, पण पूर्ण काम रमेशच दिलंय ना. तुमच्या पूर्ण याच्यात एकाच ठिकाणी सांगितले रमेशचं पूर्ण काम 40 दिवसाचं आहे, आणि त्यांनी इथं पूर्ण कामच विचारलंय, पूर्ण काम करण्याचं. उरलेलं काम नाही विचारलं, उरलेलं काम करायला किती दिवस लागतील नाही विचारलं. एकत्रितपणे काम पूर्ण करण्यास रमेश आणि महेशला किती दिवस लागतील. ओके, कारण उरलेलं काम तर महेशच करतो पूर्ण 21 दिवसात, हे तर दिलेलंच आहे तुमचा रमेश सोडून गेल्यावर. पण ते म्हणतात एकत्रितपणे ते काम पूर्ण करण्यास, तर पूर्ण काम आपलं किती होतं? 120. 120 काम पूर्ण करण्यास त्यांना किती दिवस लागतील? येस, एकत्रितपणे काम पूर्ण करण्यास रमेश आणि महेशला दिवस लागतील 120 भागिले 8. हा, मग त्यामुळे प्रॉब्लेम होतो. ओके, क्लिअर झालं सर्वांना? येस, त्यामुळे प्रॉब्लेमचा कन्सेप्ट व्यवस्थित वाचा, कन्सेप्च्युअली क्लिअर राहा. हे प्रॉब्लेम सगळा घोळ जो आहे तो तुमच्या लँग्वेजमध्ये करणार आहेत. लँग्वेज आपल्याला व्यवस्थित कळलं तर ठीक, नाही कळलं तर उत्तर वेगळं येईल आणि ते उत्तर पण पर्यायात असणार आहे, एवढं ध्यानात घ्या. येस येस, शुभम सर उर्वरित जर काम विचारलं असतं, म्हणजे हेच काम जो तुमचं काम 21 दिवसात महेश करतो हेच जर विचारलं असतं तर मात्र 105 भागिले 8 घ्यावं लागलं असतं, तुमचं उत्तर त्यावेळी बरोबर आलं असतं. जे काय तुम्ही काढलं ना 13.1 वगैरे वगैरे, हे बरोबर आलं असतं जर त्यांनी विचारलं असतं उर्वरित काम करायला. ठीक आहे का? उर्वरित काम किती झालं? 5 दिवस यांनी काम केलं तुमच्या रमेशने. उर्वरित काम किती झालं आता तुमचं? हे जे काढलं आपण ते 105 काम करायला. 105 दोघं जण मिळून भागिले 8च येणार आहे, भागिले 8 बदलणार नाही, फक्त तिथं चेंज काय होईल? तुमचं काम 105 काम होईल. ओके, चला क्लिअर झालं? ओके, आता आपण एक पुढच्या पॅटर्नला जाणार आहे. ते काम असतं आपलं मनुष्य आणि दिवसाचे प्रश्न. मनुष्य आणि दिवसाचे प्रश्न हे खूप सोपं काम असतं, हे खूप सोपं असतं. इथं आपल्याला करावं लागतं M1 D1 इक्वल टू M2 D2. M1 D1 इक्वल टू M2 D2. एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला होतंय कसं. हा फॉर्म्युला नीट ध्यानात ठेवा. M1 D1 इक्वल टू M2 D2 कसं आहे पहा, मी सांगतो तुम्हाला. 5 माणसे एक काम 10 दिवसात करता. 5 माणसे एक काम 10 दिवसात करतात. तर 20 माणसांना तेच काम करायला किती दिवस लागतील? तेच काम करायला किती दिवस लागतील? सांगाल मित्रांनो कसं होईल हे काम? सिंपल, मी त्यावरून तुम्हाला फॉर्म्युला कसा डिराइव्ह झाला हे सांगतो. आणि या ठिकाणी सर्व जे काही माणसं ग्रुप वर्किंग जेव्हा येतं याला म्हणतात ग्रुप वर्किंग. ग्रुप वर्किंग किंवा एकत्रित काम म्हणू शकता. ग्रुप वर्किंग मध्ये प्रत्येक माणसाची इफिशियन्सी नेहमी 1 मानायची असते. एका दिवसाचं प्रत्येकाचं काम आपण 1 मानतो. एका दिवसाचे प्रत्येकाचे काम हे नेहमी 1 माना तर सोपं जाईल.
प्रत्येकाचे काम एक माना. इथं ग्रुप वर्किंग मध्ये प्रत्येक जण वेगळं वेगळं काम करणार नाही, ही गोष्ट ध्यानात घ्या. येस पहा ह्या फॉर्म्युला कसा आला. 5 माणसं किती दिवसात करताय, 10 दिवसात. तर हे माणसाचं आणि यांचं गुणाकाराचं प्रोपोर्शन अपोजिट मध्ये असतं. हे माणसं मी वाढवले, 5चे 20 केले माणसं, म्हणजे किती पट केले, 4 पट केले. इकडे जर 4 पट केलं तर हे दिवस होणारे 1/4, कारण हे युनिव्हर्सली प्रोपोर्शनल असतात माणसं आणि त्यांचं काम. म्हणून इथे किती दिवस लागतील, 2.5 दिवस. आणि त्याचवरून हा फॉर्म्युला तसा डिझाईन झालाय. काय झालंय पहा, 5 गुणिले किती दिवसात करताय काम, 10 दिवसात करताय. तर तुम्हाला लागणारे काय विचारले, माणसं पण M2 पण दिले, 20 दिवसांना किती दिवस लागतील, म्हणजे D2 ची व्हॅल्यू विचारली. ही व्हॅल्यू काढली तर 50/20 बरोबर किती आली, D2. म्हणजे ही व्हॅल्यू किती आली, 2.5 दिवस. 2.5 दिवस एकदम बरोबर उत्तर आहे. सर्वेश सर 4 दिवस नेणार, 2.5 दिवस उत्तर येईल. क्लिअर झाला का हा फॉर्म्युला. आणि याच फॉर्म्युल्यावर आपले गणित, सगळे गणित तुमचे जे आहे, मनुष्य आणि त्यांचे काम, ग्रुप वर्किंग जर दिलेला असेल, एकाच टाईपचे माणसं, तर याच पद्धतीने हा फॉर्म्युला आपल्याला तिथं लागणार आहे. हा फॉर्म्युला आपल्याला खूप खूप महत्वाचा आहे. ओके, क्लिअर झालं का. चला लवकर सांगा सर्वांना, समजलं का. लवकर सांगा, समजलं का सर्वांना. ओके, क्लिअर. सर्वांना क्लिअर झालं, सर्वांना क्लिअर झालं का. आता हा सोपा प्रॉब्लेम घेतला, बस याच मध्ये लँग्वेज बदलतील, बाकी काही नाही. क्लिअर झाला. ओके सर, 1/4 लक्षात ठेवेल. ओके, हा तर पण तसं नाहीये, ते लक्षात नाही ठेवायचं. आपण इथं फॉर्म्युला तसा डिराईव्ह केला, 5चे 4 पट झालं. इकडे जर 4 पट केलं तर इकडे 1/4, कारण यांचा गुणाकार ऍट द एंड 1 आला पाहिजे. 4 गुणिले 1/4 बरोबर 1. हा गुणाकार नेहमी 1 आला पाहिजे. ते तर हे तिथं तेच सांगतो आपण. ओके, चला आता हा प्रॉब्लेम पहा कसा येऊन जाईल. हा प्रॉब्लेम कसा सुटेल. चला ट्राय कराल, एकदा समजून घ्या कन्सेप्ट काय लागेल, मग आपण पाहूया कसा होतो. मी तुम्हाला याचं उत्तर पण सांगाल. सोपे असतात हे प्रॉब्लेम, जास्त कॉम्प्लेक्स नसतात, फक्त व्यवस्थित सोडवा. चला काढाल उत्तर. सोपं आहे ना मित्रांनो. पहा काय दिले, वाचूया आपण. पुरुषांच्या गटाला 30 दिवसात एक विशिष्ट काम देण्यात आले होते. आता किती पुरुष आहे माहिती आहे का, नाही. मग मी तिथं त्यांच्या गटाची व्हॅल्यू x मानतो. म्हणजे पहिलं M1 ची व्हॅल्यू काय झाली, x झाली. किती दिवसात काम करणार होते, 30 दिवसात काम करणार होते. बरोबर आहे का, ही व्हॅल्यू अशी झाली. पुढे काय दिले वाचा. परंतु 12 पुरुषांनी नोकरीसाठी हातभार लावला नाही. आपण x मानले होते, x पैकी 12 लोक कामच करत नाहीये, x - 12 झालं हे. ओके, आणि x - 12 सोडून जेवढे लोक आहेत तेवढ्यांनी ते काम किती दिवसात केलं, 32 दिवसात केलं. म्हणजे गुणिले 32. 12 लोकांनी हातभारच नाही लावला तर उरलेले लोक x - 12 होतील आणि ही व्हॅल्यू गुणिले 32 येईल. काढा बरं काय. आता तर सर्वांनी काढायचं उत्तर. तर आपल्याला एक्सच विचारलंय, गटातील पुरुषांची मूळ संख्या किती होते, एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला.
सिंपल आहे, खूप सिंपल फॉर्म्युला आहे हा. राहुल सर म्हणताय 192. चला चेक करूया बाकीचे. चला बाकीचे लवकर काढा. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला, बाकी काही नाही. सांगाल किती येईल? ही व्हॅल्यू येईल 30x बरोबर. नंतर 32 ने मध्ये गुणलं तर 32x वजा 32 गुणिले 12 होतील. आता 30x इकडे आणल्यावर वजा होतील, तिकडे नेल्यावर अधिक होतील. 32x वजा 30x 2x होता. 2x बरोबर 32 गुणिले 12 होणार आहे. बस याला व्हॅल्यू दिली. x बरोबर किती होईल? 32 गुणिले 6. 6 दुने 12 2चा चाला 192. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. सुरुवातीला लोक किती होते? 192. क्लिअर झालं का सर्वांना? चला लवकर सांगा, क्लिअर झालं का? ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला पाहता याचं उत्तर पाहूया कसं देत आहे आपण. सेम कंप्लीट कन्सेप्ट तोच आहे. या प्रॉब्लेमला पण कंप्लीट कन्सेप्ट तोच आहे. पाहूया याचं उत्तर कसं येतं या प्रॉब्लेमला. परत तोच फॉर्म्युला m1 d1 इक्वल टू m2 d2. चला काढा याचं उत्तर, पाहूया कसं काढताय आपण. व्हेरी गुड. राहुल सरांनी 60 उत्तर काढलंय. चला बाकीच्यांचं काय आहे चेक करूया. हां पण 1+15 ब्रॅकेटमध्ये जातील. सर्वेश सर 1+15 ब्रॅकेटमध्ये जातील आणि 10 दिवसांपूर्वीच आहे. 50 तिथं 10 ने येणार, 40 येईल ना. सिंपल आहे ना. पहा ना काय सांगितलं. येस काय दिलंय त्यांनी पहा. पुरुषांची एक विशिष्ट संख्या 50 दिवसात एक काम पूर्ण करते. m1 ची व्हॅल्यू मी x मानतो. किती दिवसात काम करताय? 50 दिवसात. आता त्यांनी सांगितलं करू शकतो आणखी 15 माणसे असतील, आधी x मानले तर आणखी 15 घेतले तर 1+15 होईल. गुणिले असते तर ते काम 10 दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असते. आधी 50 दिवस लागते होते. 10 दिवसांपूर्वीच म्हणजे किती दिवसात पूर्ण होईल? 40 दिवस. सर्वे सर इक्वेशन असेल 10 दिवसात नाही, 10 दिवसांपूर्वीच म्हटलंय पूर्ण झाले असते म्हणजे 40 दिवसात पूर्ण झाले असते. आणि मग याला आपल्याला सोडवावं लागेल. 50x बरोबर 40x अधिक 15 चौक 60 म्हणजे व्हॅल्यू 600 होईल. हे तिकडे गेले तर हे 10x बरोबर 600 होईल. आणि x ची व्हॅल्यू येईल किती आपली? x ची व्हॅल्यू येऊन जाईल 60. क्लिअर झालं का सर्वेश सर? इक्वेशन व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही बरोबर केलं पण तिथं 10 दिवस आधीच 10 दिवसांपूर्वी म्हटलंय. 10 दिवसात नाही म्हटलं. 10 दिवसात म्हटलं असतं तर आपल्याला तिथं 10 घ्यावं लागलं असतं. पण काय झालं इथं 10 दिवसांपूर्वी म्हटलंय. त्यामुळं आपल्याला किती दिवस घ्यावे लागतील? टोटल 40 दिवस घ्यावे लागतील. ओके चला क्लिअर झालं का सर्वांना? लवकर सांगाल म्हणजे आपल्याला पुढे जायला.
पुढचा प्रॉब्लेम घ्यायला एक वेगळ्या लेवलचे प्रॉब्लेम आहेत, त्या लेवलचे प्रॉब्लेम आपण पाहू. येस, व्हेरी गुड. 60 हे एकदम बरोबर उत्तर आहे. क्लिअर झालं सर्वांना? घ्यायचा आहे पुढचा प्रॉब्लेम. चला लवकर सांगाल. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. येस, आता एक गट काम आहे, पण इथं गटामध्ये एक ध्यानात घ्या, इथं वेगळे वेगळे लोक दिलेत. जेव्हा वेगळे वेगळे लोक दिले जातात तेव्हा त्यांचं, जसं पुरुष दिले, जनरली हे काम असं देतात, पुरुष, मुलं आणि स्त्रिया, जनरली या तिघांवर हे कामं डिपेंड असतात. यांच्या लेवलची जेव्हा पण कामं येतात तर प्रत्येकाचं एका दिवसाचं वर्क काढून घ्या, एका दिवसाचे काम काढून घ्या नेहमी, कारण यांची इफिशियन्सी कम्पेअर होणार आहे. एका दिवसाचं कामावरच हे गणित सगळे डिपेंड असणार आहेत. हे गणित आपल्याला असेच सोडवावे लागणार आहेत. गट काम, गट म्हणजे 5 पुरुष 3 मुले आणि 4 स्त्रिया, असं काही काही रिलेशन देतात ते, आणि त्यावरून आपल्याला काढावं लागतं. ठीक आहे का? ओके, चला पाहूया कसं निघाल या प्रश्नाचं उत्तर. एकदा तुम्ही ट्राय करा, मग आपण याचं एक्सप्लेनेशन पाहू. चला ट्राय करा बरं एकदा. तिघांचे एका दिवसाचे काम. आता इथं तिघं नाहीये, इथं तर अजून सोपं आहे, पुरुष आणि मुलांबद्दलच बोलताय. चला 1 मिनिटाचा वेळ देतो, मग मी एक्सप्लेन करायला चालू करतो. 1 मिनिटात थोडंसं डोकं लावून पहा काय होतं. नाही सुटला मी सांगणारच आहे, पण एकदा स्वतःचं डोकं लावून पहा बरं काय येतं उत्तर. चेक करूया आपण, मग मी एक्सप्लेनेशन देतोच, पण आधी स्वतःहून चेक करा काय येईल उत्तर. चला पहा कसं होईल मित्रांनो, नीट समजून घ्या. आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं. काय लिहिले पहा, 2 पुरुष आणि 3 मुले. इथं पण एक महत्वाची गोष्ट, एका दिवसाचे प्रत्येकाचे काम म्हणजे पुरुष जे असतील यांचं काम एका दिवसाचं एकच येईल, आणि मुलांचं यांचं वेगळं. आपण कसं येईल पाहूया. पहा 2 पुरुष आणि 3 मुले. आता हे कसं लिहितो मी पहा, m1d1 = m2d2 लिहायचो ना आपण. आता इथं फक्त m1च्या ऐवजी m1चं काय होईल, कन्व्हर्जन कशात होईल, पुरुष आहे ना 2 मेल, मी 2 मेल म्हणतो, पुरुषाला मेल म्हणतो, अधिक मुलं किती आहे 3 ना, 3 चिल्ड्रन. 2 पुरुष आणि 3 मुले यांचं काय झालं, 2 मेल आणि 3 चिल्ड्रन. हे किती दिवसात पूर्ण करताय, 10 दिवसात. इंटू 10, d1 ची व्हॅल्यू इंटू 10 आली. ओके, पुढे काय वाचा त्यांनी, तर 3 पुरुष आणि 2 मुले. 3 पुरुष म्हणजे 3 मेल, 2 मुले म्हणजे 2 चिल्ड्रन, 2c इले. समान काम किती दिवसात पूर्ण करताय, 8 दिवसात, म्हणजे इंटू 8. याच्यावरून तुमचा m आणि c चा रेशो निघाल, तर तो आधी काढून घ्या. काय रेशो पहा, 20m + 30c = 24m + 16c. हा मी आपण काय करूया, येस m इकडे आणूया, c तिकडे नेऊया. 30c - 16c बरोबर 24m - 20m. किती व्हॅल्यू झाली पहा, 14c बरोबर ही व्हॅल्यू झाली 4m. म्हणजे m भागिले c बरोबर किती येईल मित्रांनो, 14/4 बरोबर 7/2. ठीक आहे का? याचा अर्थ काय आहे, जर मी एक माणसाची व्हॅल्यू 7 घेतली तर c ची व्हॅल्यू मला 2 घेऊन काम करावे लागतील. ठीक आहे का? म्हणजे एकूण काम किती होईल, तर या दोघांपैकी कुणाची व्हॅल्यू घ्या. माझं एकूण काम किती होणार आहे सांगा बरं. एकूण काम बरोबर किती आहे, दोघांपैकी एकाची व्हॅल्यू घ्या, 2m + 3c × 10.
यम ची व्हॅल्यू मी 7 घेतो, 2 गुणिले 7 अधिक यम जर 7 घेतला तर सी किती घ्यावा लागणार आहे आपल्याला 2, 3 गुणिले 2 आणि गुणिले ही व्हॅल्यू होणार आहे 10, यांच्या पुढे 10 आहेच आपला. ओके, म्हणजे किती झाले पहा, 10 दुने 20 आणि अधिक 6 26 गुणिले 10, एकूण काम झालं माझं 260. बरोबर आहे का? ओके, पण मला हे नाही विचारलं त्यांनी, इथं मला वेगळंच विचारलं. काय विचारले वाचा, किती दिवसात 2 पुरुष आणि 1 मुलगा समान कार्य करू शकतात. म्हणजे 2 पुरुष आणि एका मुलाला 260 काम करायचं आहे. किती दिवस लागतील? 260 भागिले 2 गुणिले पुरुष एका दिवसात किती काम करता मानलं आपण? 7. पुरुषाचं एका दिवसातलं काम झालं 7 आणि चिल्ड्रन एका दिवसात किती काम करतो? 2 आणि मुलगा तर एकच आहे म्हणून हे झालं 2. म्हणजे व्हॅल्यू किती होणार आहे? 260 भागिले किती आहे? 7 दुने 14 हे अधिक 2 झाले 16. 260 भागिले 16, तर ही व्हॅल्यू जर काढली तर किती येईल पहा, 4 येईल. 4 ने भाग दिला तर नंतर हे 4 सक 24. ओके, नंतर 20 4 पंचे 20, 65 भागिले 4 किती येऊन जाईल व्हॅल्यू सांगाल? 4 एक 4 25, 4 सक 24 आणि ती व्हॅल्यू येईल 25. 16.25 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 16.25. यम ची व्हॅल्यू 10 का घेतली? 10 नाही घेतली, 7 घेतली. 7 एम ची व्हॅल्यू 7 घेतली आपण, 10 नाही घेतली. ओके ओके, 10 घेतली का मी? सॉरी 7 घ्यायला पाहिजे होती. ही 7 आणि ही 2. ओके ओके, त्यामुळे कॅल्क्युलेशन चुकले का? ओके, म्हणजे हे किती होतील पहा, 7 दुने 14 अधिक 14 आणि हे किती होतील 6. ओके, ही व्हॅल्यू येईल 200. बरोबर आहे, 20 गुणिले 10 होईल. ओके, ही व्हॅल्यू झाली 200. चला, म्हणजे पुढं 200 येईल इथं वरती. तर 7 दुने 14 हे तर बरोबर आहे, इथं 200 येईल. 200 भागिले 16 केलं तर किती येईल व्हॅल्यू? 12.5 येईल व्हॅल्यू. ठीक आहे का? 200 भागिले 16 केलं तर ही व्हॅल्यू किती येईल तुमची? 50 भागिले 4. 50 भागिले 4 म्हणजे 12.5. 12.5 दिवस येतील. सॉरी काही गडबडीत ते चुकलं होतं. 12.5 दिवस येतील. येस, 7 घ्यायला हवी होती. येस सर, शुभम सर 7 घ्यायला हवी होती ती. चला, क्लिअर झालं का? पहा, थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह बनला हा पार्ट आणि कॅल्क्युलेटिव्हच आहे हा पार्ट. हा सोपा नाही जाणार. पुरुष आणि मुलं वेगळ्या वेगळ्या गोष्टी आल्या तर आपल्याला याच पद्धतीने सोडवाव्या लागतील. ओके, येस एक्झॅक्टली 12.5 दिवस येतील. क्लिअर झालं का सर्वांना? चला, येस लवकर सांगाल क्लिअर झालं का? गटकाम हे नेहमी अशाच पद्धतीने सोडवावे लागेल. ओके, चला लवकर, क्लिअर झालं? एकूण काम होतं माझे 200 भागिले हे बेरीज करावी लागेल तर ती व्हॅल्यू सगळ्या शेवटी येईल 12.5 दिवस. चला लवकर, क्लिअर झालं का सांगाल सर्वांनी? ओके, तर आपण यम आणि सी च्या रेशो मध्ये आणलं आणि यमचं काम 7 मानलं आणि सी चं 2 मानलं. हे काम आपल्याला त्याच पद्धतीने मी तुम्हाला आधीच सांगितलं, एका दिवसाचे काम काढणं गरजेचं आहे आणि एका दिवसाचं काम असंच निघाल. ओके, चला अजून एक प्रश्न पाहूया. समजून घ्या इथं काय दिलंय. एका दिवसाचं काम निघून जाईल. एक माणूस स्त्रियांपेक्षा दुप्पट वेगाने काम करतो, एक स्त्री मुलाच्या दुप्पट वेगाने काम करते. म्हणजे इथं रेशो काय येईल सांगा बरं? माणूस, स्त्री आणि मुलगा. कुणाचं वय एक्स मानू मी आता इथं, किंवा कोणाचं वय एक्स माना, मुलाचं वय एक्स मानलं. स्त्री किती पट काम करते? मुलाच्या दुप्पट करते. स्त्री 2x होऊन जाईल. स्त्री जर 2x झाली तर माणूस किती होऊन जाईल? 4x, कारण माणूस स्त्रीच्या दुप्पट काम करतो. म्हणजे यांचा रेशो होऊन जाईल 4:2:1. बस, आता याच्याच बेसवर हे गणित सोडवायचं आहे. ट्राय करा तुम्ही एकदा, मग मी एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. हे सगळ्यांचं एका दिवसातलं काम झालं. माणसाचं, स्त्रीचं आणि मुलाचं एका दिवसाचं काम मिळालं तुम्हाला. एका दिवसाचे काम मुलगा 1 करतो, स्त्री 2 करते आणि माणूस 4 करतो एका दिवसातले काम. बस, आता दिलेली माहिती व्यवस्थित करून घ्या. 4:2:1 एकदम बरोबर, एकदम बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, आता पुढचा प्रॉब्लेम सोडवा, पाहूया कसा सोडवता. ऍट द एंड मी सांगलच, पण तुम्ही ट्राय कराल.
चला कराल ट्राय, डोकं लावा एकदा, मग आपण डिस्कस करू काय होईल त्याचं उत्तर. मला सांगाल एकूण काम किती होईल मित्रांनो आपलं, एकूण काम किती होणार आहे. पहा दिलंय त्यांनी आपल्याला, कुणाचं काम दिलंय, 16 पुरुष 12 दिवसात काम पूर्ण करतात. 16 पुरुष 12 दिवसात काम करतात आणि प्रत्येक दिवसात एक पुरुष किती काम करतो, 4 करतो, म्हणजे व्हॅल्यू झाली ही. एकूण काम एवढं झालं. पण हे काम कोण पूर्ण करणार आहे, 64 मुले आणि 32 महिन्यांना किती दिवस लागतील, डिवायडेड बाय. पहा 64 मुले एका दिवसात किती काम करता, 1, म्हणजे 64 गुणिले 1 झालं, अधिक आणि अजून कोणी 32 महिला आहे, महिला एका दिवसात किती काम करतात, 2. बस आपल्याला हेच काढायचं या ठिकाणी, आपल्याला हेच काढायचं. ही व्हॅल्यू किती होईल अशीच ठेवतो मी, कॅन्सल होऊन जातील हे व्हॅल्यू, याचं गुणाकार करत बसू नका. 64 अधिक परत हे पण किती झाले 64, म्हणजे ऍट द एंड ही व्हॅल्यू किती झाली मित्रांनो, 16 गुणिले 12 गुणिले 4 भागिले 64 गुणिले 2. 16 चौक 64, 64ला 64 कॅन्सल, बे एक बे, बे सक 12. किती दिवस लागतील या सगळ्यांना, 6 दिवस. नंबर ऑफ डेज किती लागतील यांना, 6 दिवस. क्लिअर झालं का. चला लवकर सांगा क्लिअर झालं का, कसं काढलं समजून घ्या. एका दिवसाचे काम निघाले, त्यावरून पुरुषांचं काम दिलंय, 16 पुरुष 12 दिवसात ते काम पूर्ण करतात. टोटल काम किती होईल, 16 गुणिले 12 झालं असतं, पण पुरुष एका दिवसात 4 काम करतो, म्हणून टोटल काम होऊन जाईल आपलं किती, 16 गुणिले 12 गुणिले 4. राहुल सर 6 दिवस येतील, 144 नाही येणार. ओके क्लिअर झालं का सर्वांना. चला लवकर सांगाल, बाकीचे सर्व लोक. कशी आली व्हॅल्यू, 6 दिवस. क्लिअर झालं का. ओके येस, काही प्रॉब्लेम नाही राहुल सर, कॅल्क्युलेशन मध्ये होतात कधी मध्ये छोट्या मोठ्या मिस्टेक, काही नाही, व्यवस्थित कराय. ओके क्लिअर झालं सगळ्यांना. तर पहा या पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवायचे होते. ओके हे घटकाम आणि याच्या आधीचं मनुष्य आणि दिवसाचे काम याच्यावर फार कमी प्रश्न आलेले आहेत, पण आले तर हे ह्याच पॅटर्ननी येणार आहेत. आपल्याला जेव्हा गटकाम येतं, मनुष्य स्त्री आणि मुलं दिले तर त्यांची एका दिवसाचे काम प्रत्येकाचं काढून घ्या, नेहमी ही गोष्ट ध्यानात घ्या. एका दिवसाचं काम काढा, प्रॉब्लेम व्यवस्थित सुटतील. आणि मनुष्य आणि यांचं जर काम आलं तर आपण पाहिलंय कसं काढतो ते काम, M1D1 इक्वल टू M2D2 या फॉर्म्युल्यानीच काढा. आणि बाकीचे उर्वरित काम वगैरे आलं तर आपल्याला लसावी घेऊन काढावं लागल. क्लिअर झालं हे सर्वांना. ओके चला तर मित्रांनो आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. आज आपला का याच्यातला टाइम अँड वर्कचे सर्व टाईपचे प्रॉब्लेम मी कंप्लीट केले. ओके उद्या कोणता टॉपिक घ्यायचा, येस हे थोडे हार्ड आहेत तेजस्विनी मॅडम, नक्कीच हे प्रॉब्लेम हार्ड आहेत. ओके उद्या कोणता टॉपिक घ्यायचा सांगाल मला, आपण त्यानुसार उद्याचा टॉपिक घेऊया. आता आपले जवळजवळ गणिताचे तरी खूप सारे टॉपिक झालेले आहेत. आता रिझनिंगचा टॉपिक घ्यायचा आहे का तुम्ही सांगाल, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने जाऊ. उद्या कोणता टॉपिक घ्यायचा आहे मला सांगाल, आपण तसं घेऊया. सांगाल उद्याचा टॉपिक सांगाल सर्वजण. लवकर सांगा उद्या कोणता टॉपिक घ्यायचा. चला शुभम सर म्हणता इम्पॉर्टंट घ्या. शुभम सर आपण नाही सांगू शकत ना इम्पॉर्टंट, प्रॉब्लेम तोच आहे. कारण मी नेहमी म्हणतो मुलांना तुमचे 25 प्रश्न येणार आहेत, अंकगणिताचेच 25 आहेत, पण आपले बुद्धिमत्तेचे पण जवळजवळ 20 ते 25 टॉपिक आहेत. म्हणजे या 45 टॉपिक पैकी फक्त 25 प्रश्न येणार आहेत.
तर ते टॉपिक 25 असणार आहे. आपण नाही ठरू शकत, कॉम्बिनेशन करून वेगळे वेगळे येऊन जाता. सिंपल घ्या म्हणता शुभम सर. ओके, रिझनिंग चालू करा. ओके, रिझनिंग घ्यायचं मग उद्या आपण. चला उद्या कोणता टॉपिक घेऊ आपण. चला रिझनिंगचा सिलॉक्स नको घ्यायला, पहिल्या सुरुवातच सिलॉक्स पासून नको करायला. कोडिंग डिकोडिंग घेऊ उद्या आपण. कोडिंग डिकोडिंग टॉपिक घेऊ, चालेल का उद्या. रिझनिंगचा आपण कोडिंग डिकोडिंग टॉपिक घेऊ, ठीक आहे. ओके, चालेल सर्वांना. रिझनिंगचा कोडिंग डिकोडिंग टॉपिक घेऊ, क्लिअर आहे का. ओके, सर्वांना क्लिअर. हा राहुल सर, मॅथ्स एलिगेशन मिक्सचर, मॅट्रिक्स नाही मिक्सचर असतं, तो पण घेऊ आपण. पण आता थोडं रिझनिंगला जाऊ. मॅथ्सचे आपण बऱ्यापैकी घेतलेत, आता थोडं रिझनिंगला पुढे आणू, ठीक आहे का. रिझनिंगचा घेऊ आणि मग परत नंतर मॅथ्सवर यायचं जे आपल्याला, ठीक आहे. ओके, चला आपल्याकडे 3 महिने टाइम आहे. 3 महिन्यात व्यवस्थित सर्व सिलेबस आपण पूर्ण करणार आहोत. ओके, सोपे आहे ते. ओके चला, ठीक आहे. तर उद्या आपण कोडिंग डिकोडिंग घेऊया. चला, सोपा असेल तर लवकर सर्व प्रश्न संपतील आपले, ठीक आहे का. चला ओके, आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. चलो बाय बाय, टेक केअर.